अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। शिवशक्ती या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। यंदा श्रावण मासाची सुरुवात सोमवारपासून सुरू होत आहे। महादेवाला समर्पित असलेला हा महिना त्यांच्याच आवडत्या वारी सुरू होत आहे। 2 सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्येच्या तिथीने पूर्ण होणार आहे। त्यामुळे यंदा 4 नाही तर 5 श्रावणी सोमवार असणार आहेत। या प्रत्येक सोमवारी महादेवाला शिवमूठ धान्य वाहण्याची प्रथा आहे। तिला आपण शिवमूठ असं म्हणतो। ती कधी, कोणती व कशी द्यायची, मुख्य म्हणजे द्यायची, याबद्दल सविस्तर माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या अगोदर आपण पाहणार आहोत पार्थिव शिवलिंगाची पूजा का करावी, मातीचे शिवलिंग करून पूजा केल्याने इतकं पुण्य का मिळतं, कसे करायचे पार्थिव शिवलिंग आणि काय होतात त्याचे फायदे। शिवमहापुराणानुसार या पूजेने धन, धान्य, आरोग्य आणि पुत्र प्राप्ती होते। मानसिक आणि शारीरिक समस्यांपासून आराम मिळतो। लक्षात ठेवा, प्रेताची पूजा केल्याने अकाली मृत्यू भय नाहीस होतं। भगवान शिवाची पूजा करण्यासाठी प्रत्येकजण भौतिक पूजा करू शकतो, मग ती स्त्री असो वा पुरुष। नश्वर शिवलिंग बनवून त्याची यथायाग पूजा केल्याने ते 10,000 कल्प म्हणजे लाखो वर्ष स्वर्गात राहतो। शिवपुराणात असं लिहिलं आहे की मृत शरीराची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात। नश्वराची रोज पूजा केली तर या लोकात आणि परलोकातही शिवाची अखंड भक्ती होते। आता आपण पाहूया हे पार्थिव शिवलिंग तयार कसं केलं जातं। नदी आणि तलावाच्या मातीपासून हे मातीचं पार्थिव शिवलिंग तयार केलं जातं। तलावातील माती घ्या, ती माती फुले, चंदन आणि इतर पूजा साहित्याने शुद्ध करून घ्या। दूध घालून माती शुद्ध करा। शिवमंत्र पठण करताना त्या मातीपासून शिवलिंग बनवण्याची प्रक्रिया आता सुरू करा। लक्षात ठेवा, शिवलिंग पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करूनच बनवावं। माती, शेण, गूळ, लोणी आणि भस्म मिसळून हे शिवलिंग बनवा। लक्षात ठेवा, पार्थिव शिवलिंग हे 12 बोटांपेक्षा जास्त नसावं। यापेक्षा वरचं असेल तर पूजेचे पुण्य मिळत नाही। शिवलिंगावर अर्पण केलेल्या वस्तू स्वीकारत नाहीत। शिवलिंग बनवल्यानंतर भगवान गणेश, भगवान विष्णू, नवग्रह आणि माता पार्वती इत्यादींना आवाहन करावं। त्यानंतर षोडोपचार पद्धतीपणे करावं। पार्थिव शिवलिंग बनवल्यानंतर त्याला परमभाग्य मानून पूजा आणि ध्यान करावं। पार्थिव शिवलिंग सर्व मनोकामना पूर्ण करतं। कुटुंबासमवेत शरीर जिवंत ठेवून शास्त्रानुसार पूजा केल्याने कुटुंब सुखी होतं। जर तुम्ही विधिवत या पार्थिव शिवलिंगाची पूजा केली तर निश्चितच फलप्राप्ती होते। यावर्षी 5 सोमवार येणार आहेत, त्यानुसार आपण आता पाहणार आहोत कोणत्या सोमवारी कोणते शिवमूठ व्हायचे आहे। 5 ऑगस्टला पहिला सोमवार आहे, त्या दिवशी तांदूळाची शिवमूठ व्हायची आहे। त्यानंतर 12 ऑगस्ट त्या दिवशी तीळ व्हायचे आहेत। 19 ऑगस्ट त्या दिवशी मूग, 26 ऑगस्ट त्या दिवशी जवा व्हायचे आहेत आणि 2 सप्टेंबरला म्हणजे शेवटचा 5वा सोमवार आहे, त्या दिवशी सातू ही धातू व्हायची आहे। लक्षात ठेवा, आपल्याकडे जे असेल ते भक्तिपूर्वक प्रेमाने देवाला दिलं तर देव आनंदाने स्वीकारतो। देण्याची वृत्ती मात्र हवी। आधीच भगवान शंकराला भोळे, त्यात आशुतोष म्हणजे लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे, त्यात पुन्हा पार्वती मातेचे पतिराज शिवपार्वती यांच्याकडे आपण सुखी दाम्पत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो। या पद्धतीने जर तुम्ही विधिवत पूजा केली तर नक्कीच त्याची फलप्राप्ती होणारच आहे। शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो। हे गिरिजापती